तू एकदा श्रीकृष्ण यांचा जर तू रोल प्ले केलास ना, तू आयुष्यात कुठलाही कॅरेक्टर येऊ दे तुझ्यासमोर तू तो प्ले करू शकतोस. मी लकी आहे की मला असं ही अपॉर्च्युनिटी मिळाली इन द फर्स्ट प्लेस. कोणाला मिळते ही अपॉर्च्युनिटी? मला नाही. मला मिळालं. मला तिथेच जाणवलं होतं की देवानी मला खूप मोठा आशीर्वाद दिलाय. कोणालाही ती पदवी म्हणजे एका अभिनेत्याला ती पदवी देऊ नये जी तुम्ही श्रीकृष्णाला द्यावी. तू किती जवळ पोहोचला कृष्णाच्या? फार नाही म्हणता येणार. एक पातेलं आहे, जेवढं मोकळं आहे तेवढंच तुम्ही वरून टाकू शकता. ऑलरेडी बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात चालू असतात, आपण त्यात या गोष्टी फार करू शकत नाही, पण ते गरजेचं आहे. मी प्रयत्न करतो. आला तो, म्हणजे माझ्यात तो एक सर्टन फरक आला. तो जो ठहराव तुम्ही जो म्हणताय तो एक आला. बऱ्याच लोकांना या गोष्टी पण बोर वाटतात. बाय द वे, जो ठहराव तुम्ही म्हणताय, लोक म्हणतात ही इज नॉट इंटरेस्टिंग. ही फक्त कला आहे. तुम्ही वास्तविक रूपात त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करा. तुम्ही श्रद्धेने त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करा. पण आगामी काळात रियालिटी शोजचा भाग व्हायला आवडेल का? मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. खरं तर आपल्यासोबत जो कलाकार आहे तो त्याच्या नृत्याने आपली सगळ्यांची मनं जिंकत असतो. कधी ॲक्टिंग करून, कधी डान्स करून, तर कधी कृष्ण सखा बनून तो सगळ्यांना प्रेमात पाडतो खरं तर. आणि कृष्ण म्हटल्यावर कुणाचा चेहरा समोर येतो? सुमेध आहे आपल्यासोबत, कारण नवा प्रोजेक्ट आलाय त्याचा आणि त्यानिमित्तानं आपण आज गप्पा मारणार आहोत. बाकी कृष्ण याविषयी तर चर्चा होणारच आहे. सुमेध, कसा आहेस तू? मी मस्त. मी खूपच छान आहे आणि थोडा धावपळीत आहे, तर थोडा थकलोय, पण बाकी मस्त. मला खूप कौतुक वाटतं आणि छान वाटतं. म्हणजे आपण अनेकदा मराठी गाणी, मराठी चित्रपटाच्या निमित्तानं बोललोय, भेटलोय किंवा तुझ्या मालिकेसाठी भेटलोय. पण या निमित्तानं एक नवा शो, कारण तुला काहीतरी आणखीन वेगळं करायचं होतं. कारण एक ते स्टेरिओटाईप न होता काहीतरी लोकांसमोर वेगळं, की तुझ्यातही ते कॅलिबर आहे की तू काही वेगळं करू शकतो. काय काय फीडबॅक्स मिळत आहेत हे जुनून बद्दलचे जे काही बघतायत लोक, एस्पेशली त्याच्यात गाणं पण आहे आणि डान्सही केलेलं आहे. नाही, लोकांना आवडलं काम, हे या गोष्टीचा मला फार आनंद आहे. की माझा नेहमी इंटेंट हा होता की काहीतरी वेगळं करूया, काहीतरी चॅलेंजिंग करूया आणि असं करूया जे करून स्वतःला थोडं असं वाटेल की ॲज अन ॲक्टर काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या. तर ही एक अशा मुलाची कहाणी आहे ज्यात तो जशी आपण स्वप्न बघतो ना, पण स्वप्न बघणं वेगळी गोष्ट आहे आणि ते पूर्ण करणं एक वेगळी जर्नी आहे. आणि ते तेवढं सोपं नाही आणि तेवढं सुंदर नाही जेवढं वाटतं. ॲक्च्युली तीच सुंदरता आहे त्या गोष्टीची, जेव्हा तुम्ही ॲक्च्युली मेहनत करता आणि तुमची स्वप्न साकार करायचा प्रयत्न करता. प्रोसेसची मजा आहे. हां, पडत राहता, सगळं होत राहतं, पण तीच मजा आहे त्याची. त्यातून तुम्ही अजून स्ट्रॉंग बनून बाहेर निघता. तर ते एक आहे, ती जर्नी ह्याची आहे. ती कुठे ना कुठेतरी माझी ही जर्नी आहे. तर ते प्ले करताना मला फार मजा आली, की कुठेतरी असं होतं की मी माझीच जर्नी प्ले करतोय. त्याची मजा होती. आणि एकूणच स्टारकास्ट बघतोय आम्ही, एक वेगळीच भट्टी जमलेली आहे. सगळे कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी, पण तुला आणि सिद्धार्थ निगमला एकत्र बघितलं की आम्हाला अर्थात तो शो आठवतोच, पण ते पुन्हा एकदा एका वेगळ्या प्रोजेक्टच्या निमित्तानं काम करणं, तर त्याबद्दल थोडंसं सांग ना आम्हाला. मजा आली. म्हणजे यात कसं आहे ना की स्टोरी हिरो आहे, राईट? आणि तेच नेहमी युजली असतं त्यामध्ये, कारण बरेच कॅरेक्टर्स आहेत, त्यांचे आपले वेगवेगळे आर्क्स आहेत, त्यात डेप्थ्स पण आहेत, बरेच असे सब्जेक्ट्स आहेत जे कव्हर केलेत, ज्या वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत शोमध्ये. तर त्या गोष्टीची वेगळी मजा आहे आणि त्यामुळेच मला असं वाटलं की अरे वा यार, यात फक्त असंच नाही की हेच होत आहे, हे पण होत आहे, त्याचं पण ते होत आहे. आता ते कसं ते एकत्र आणून प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करणं इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क ॲज अ शो मेकर. पण ते पण त्यांनी खूप छान केलं. लोकांचा प्रतिसाद बघून म्हणजे मला असं वाटतं की वा यार, क्या बात आहे. ते हिट करते, कारण ते एवढं सोपं नाही आहे लोकांपर्यंत पोहोचवणं प्रत्येक कॅरेक्टरची जर्नी. आणि सिद्धार्थ आणि मी, म्हणजे आमचे फार काही सीन्स नाही आहेत या शोमध्ये एकत्र एकमेकांसोबत, पण एक सीन होता ज्यात तो पण होता आणि मी पण होतो. आणि तो आला माझ्याकडे असा त्या सीनच्या आधी, आणि मी माझ्या कॅरेक्टरमध्ये होतो. तो आला माझ्याकडे आणि मला खूप असं लाडाने म्हणला की सुमेध भाई, 10 साल बाद आज हम साथ में काम कर रहे हैं. क्या बात आहे यार. मला क्लिकच नाही झालं. म्हणलं क्या बात आहे. आम्ही असं हक केलं एकमेकांना. आणि तो मुलगा म्हणजे मस्त आहे, तो कडक आहे. तो जशी त्याची मेहनत आणि त्याच्यात जो एक पॅशन आहे, जुनून आहे त्याच्यामध्ये, मस्त, त्या गोष्टीचा मी फॅन आहे.
वा. आणि ते आमच्यासाठी ट्रीट असेल जेव्हा तो सीन किंवा ज्याच्यात आम्ही दोघांना एकत्र बघू. पण या सगळ्या काळामध्ये सुमेध तुला काही प्रोजेक्ट्स ऑफर होत होते, तुला काय पद्धतीच्या भूमिका मिळत होत्या? कारण एकदा होतं ना की एक भूमिका लोकप्रियता झाली त्याची, तर त्यानंतर तशा पद्धतीच्या भूमिका येत असतात. तुला तसे ऑफर्स मिळत होते का? तू नेमकं काय शोधत होता येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये? मला बरेच असे ऑफर्स आले जे जसं काम केले त्या संदर्भातच त्याच सब्जेक्टमध्ये अजून एक्सप्लोअर करायसाठी. पण एक ॲक्टर म्हणून मला असं वेगवेगळ्या गोष्टी करायच्या होत्या. तर असं नाही फक्त तेवढंच नाही आले, वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स आले. पण त्यात कसं आहे की काही ठिकाणी काही गोष्टी लॅक करत होत्या. असं मला वाटलं की मला असं वाटलं की आत्ता मला असं काही नाही करायचं आहे, मला आत्ता वेगळं काहीतरी करायचं आहे. आणि ते ॲज अन ॲक्टर तुम्हाला पण पुश करतं ना. काय एक गोष्ट तुमची वर्क झाली तर बरीच लोक तेच करून 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 त्यांचं काम चालतं. माझं नाही चालत तसं. मी इथे नाही व्यवस्थित राहू शकत, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि त्या सीनमध्ये पण 110% नाही दिला तर मग बाकीच्यांचं राहू द्या. मीच स्वतःची वाट लावतो अशी आरशासमोर बसून की काय केलंस तू, का नाही यात अजून मेहनत करू शकला असतास तू. रोज रोज संधी मिळत नाही तुम्हाला. जिथून आम्ही आलो आमच्यासाठी लकीली मी जिथून आलोय मला संधी नाही मिळाली त्या गोष्टीचा मला फार बरं वाटतं की नाही मिळाली संधी तर प्रयत्न करा आणि जेव्हा मिळेल तेव्हा 110% द्या. तर काहीतरी व्हायचे चान्सेस आहेत आणि एक जेन्युइन रिस्पेक्टेबल सक्सेस मिळू शकते मग तुम्हाला. या शो बद्दल तू सांगितलं एक ड्रीम आणि तुम्ही ज्या पद्धतीने ते अचीव्ह करतात, तुझं काय स्वप्न? तू स्वप्न बघितली होतीस का अभिनेता बनण्याची? आणि ज्या पद्धतीची आता लोकप्रियता आणि त्या सगळ्या गोष्टी तू जे काय अचीव्ह केलेलं आहेस ते बघितलं होतं, स्वतःला इमॅजिन केलं होतं? असं म्हणतात ना आपण, ते ठरवलं की होत असतात गोष्टी. तुझ्या बाबतीत झालंय का? मी विचार जो केला होता तो तसं काही ठिकाणी नेमकं झालं. आणि मग एका वेळेनंतर मला माहीत नव्हतं की मी काय स्वप्न बघू आता इथे. असंही झालं की जे स्वप्न बघितलं होतं ते झालं, टी व्हीवर यायचं होतं ते झालं, आता पुढे काय असा प्रश्न पडला मनामध्ये. आणि उत्तर नव्हतं माझ्याकडे. मी म्हटलं आता काय करू मी यापुढे, मला माहीतच नाही आता करायचं काय. आणि मग तिथून स्वतःला शोधणं सुरू केलं. तिथून स्वतःची जर्नी अजून वेगळ्या पद्धतीने डिस्कवर करणं सुरू केलं. आणि काही गोष्टी कळायला, काही गोष्टी अजूनही शिकतोय. समजत नाहीत काही गोष्टी, पण चाललंय, प्रयत्न चाललाय की काहीतरी वर्थ काहीतरी करायचा असा प्रयत्न आहे. पण एवढा नव्हता विचार केला कधी मिळेल म्हणून, कधीच नव्हता विचार केला. म्हणजे ते असं वाटायचं की खूप फारफेच्ड आहे जे विचार करतोय. कारण आमच्या आसपास सर्कमस्टान्सेस पण असे होते ना की कोणाला विश्वासच नसता बसला. मी आत्ता जर त्या काळात जाऊन मी माझ्या आसपासच्या लोकांना सांगितलं तुला माहिती आहे एक दिवशी मी असं होणार आणि सकाळवर माझा इंटरव्ह्यू होणार आहे, चल असं होतं. तर ते म्हणजे आमच्यासाठी पण एक ब्लेसिंग आहे टचवूड की आम्हाला असं कधी असं मिळालंय. तर फक्त असं वाटतं की मिळालंय, देवाने दिलंय, तुम्ही मेहनत करा, पण जे देतो देव देतो, तर थँक्स म्हणा, ग्रॅटिट्यूड. आणि स्वतःला जेवढं होऊ शकेल जमिनीवर ठेवा. बरोबर. पण तू तो शो तर केलास तू राधाकृष्ण, पण आध्यात्मिक होतास का त्याच्या आधी? किंवा अध्यात्माशी किंवा ते देवभक्ती आणि ते सगळं तुझ्यात होतं का आधीपासून? माझ्यात एवढं नव्हतं. माझ्यात टुवर्ड्स मेडिटेशन वगैरे फार होतं. माझ्या घरात खूप म्हणजे ते चालतं. आमच्या घरी देवधर्माचं खूप करतात प्रॉपर. तर ते मी बघूनच मी ते मोठं झालं. तर माझ्यात ते सीड्स होते. पण कसं ते माझे आई वडील करायचे आणि मी त्यात सहभागी व्हायचो. हळूहळू जसं मी त्यात करत गेलो मला डीपर लेवलवर कळायला लागलं की का ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा काय कसं. कारण आपण बाहेर 14-15 वर्षाचे असताना आपण बाहेर जातो आणि प्रयत्न करतो, मेहनत करतो एका नवीन शहरात बसून काही ना काहीतरी करायचा. तर बऱ्याच गोष्टी समजत नाहीत तुम्हाला, तुम्ही यंग असता. ते 15 to 20, 21, 22चा जो हा एज ब्रॅकेट आहे तिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजत नाहीत, पण तुम्हाला वाटतं की तुम्हाला सगळं समजतंय. हे मला माझ्याबद्दल जाणवलं. तर कारण आता मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मला कळतं की बऱ्याच गोष्टी मला माहीत नाहीत. मला वाटतंय मला माहिती आहे, पण तसं नव्हतं काही. असं आता आज थोडं अजून कळतंय. आणि आता असंही वाटतं की हे कदाचित आज जे वाटते ते उद्या जाऊन ते पण कदाचित चेंज होईल, इव्हॉल्व्ह होऊ आपण त्यामधून. पण ते टाइमावरच आहे आता, बघू. पण मला एक गोष्ट जाणवली, राधाकृष्ण ही मालिका करण्याआधीचा सुमेध आणि त्यानंतरचा बऱ्याच गोष्टी येतात. ती एनर्जी ही मी जाणवतीये मला की काय पद्धतीची आहे. कारण तो ठहराव म्हणू शकतो आपण, किंवा ती शांतता, किंवा ते कॅरेक्टर करण्यासाठीचे जे काही पेशन्स आणि त्या सगळ्या गोष्टी तू त्याच्यातून त्या प्रोसेसमधून गेला असेल, म्हणून हा बदल आहे. तुलाही जाणवला ते केल्यानंतर? मलाही जाणवतो तो बदल.
माझ्या मित्रांना, घर परिवारमध्ये जेवढे लोक आहेत त्यांनाही जाणवतो तो फरक. आणि आला तो, म्हणजे माझ्यात तो एक सर्टन फरक आला. तो जो ठहराव तुम्ही जो म्हणताय तो एक आला. कसा आला माहीत नाही, पण आला. तर त्यातनं फक्त शिकून ज्या काही गोष्टी आहेत, बऱ्याच लोकांना या गोष्टी पण बोर वाटतात. बाय द वे, जो ठहराव तुम्ही म्हणताय, लोक म्हणतात ही इज नॉट इंटरेस्टिंग. म्हणलं ठीक आहे, आता नाही आहे तर नाही आहे, मी काय करू. ओके, असं असतं म्हणजे. हां, असंही असतं ते. प्रत्येकाला आपली आवड वेगवेगळी असते प्रत्येकाची, तर तेही होतं. पण मला फार असा काही फरक पडत नाही, कारण मी खुश आहे जसं मी आहे त्यामध्ये. अजून बेटर बनवायचं काही ॲस्पेक्ट्समध्ये स्वतःला, पण ठीक आहे. मला असं आधी वाटायचं की अरे आपल्यात काही कमी आहे किंवा काय. कधी कधी कोणी म्हणालं असं की अरे हे ना हा बोर आहे किंवा हे यात हे नाही ते नाही, तर मी त्या गोष्टीवर काम करायचा प्रयत्न करायचो. आता तसं थोडं नाही आहे. आता असं आहे की ठीक आहे, ही गोष्ट नाही आहे, पाहिजे का मला इन द फर्स्ट प्लेस, माझ्यात ही गोष्ट नको आहे, ठीक आहे नाही सर, सॉरी, असं झालं ते आता. तोही एक महत्वाचा बदल आहे. पण लोक आता तुझ्यात कृष्णाला बघतात रे, म्हणजे सोशल मीडियाचे तू रील्स वगैरे बघतच असशील की ज्या पद्धतीने तुझा चेहरा म्हणजे त्यांच्यासाठी कृष्ण झालेला आहे. म्हणजे तुला फॅन्स येऊन भेटत असतील त्या पद्धतीनं. नाही एवढं नाही, म्हणजे भेटतात मला, आणि त्यांची जी अप्रिशिएशन असते ती व्यक्त करतात. त्यांचा आनंद व्यक्त करतात. जे काय त्यांना हेल्प झाली त्या कॅरेक्टरमधून, त्या कामामधून, ते सांगतात. पण आजच्या डेटमध्ये कदाचित सोशल मीडियामुळे म्हणू शकता तुम्ही की लोक मला तरी सुमेध म्हणूनच ओळखतात. त्यांना माहिती की हा एक ॲक्टर, एक अभिनेता आहे ज्याने त्याचं काम केलंय फक्त. तर ते कुठे ना कुठेतरी ते आहे आजच्या डेटमध्ये. पण लोकांना दिसतं ना, तुम्ही स्क्रीनवर दिसता, मग तुमच्या इंस्टाग्रामवर तुम्ही मस्त बाईकवर हिंडताय, ते पण बघतात लोक. आणि त्यांना माहिती आहे ना, समोरून बघून तुम्हाला कळतं कोण की मुलगाच आहे आपल्यासारखा. तर ते पण आहेच आहे मी. असं लोक भलेही किती स्पेशल ट्रीटमेंट देत असतील, मी खरं आहे स्वतःशी. मला माहिती आहे की माझ्यात किती फ्लॉज आहेत आणि किती इम्परफेक्ट आहे आणि मी किती मातीत आहे काय, ते सगळं मला माहिती आहे. आणि मी ते स्वतःशी खोटं नाही बोलू शकत. आहे तिथे काम करायची गरज तिथे करत आहे. करा, मेहनत करा. आणि कोणालाही ती पदवी, म्हणजे एका अभिनेत्याला ती पदवी देऊ नये जी तुम्ही श्रीकृष्णाला द्यावी. जर माझ्या कामानिमित्त, मी लोकांना हे सांगतो की माझ्या कामानिमित्त तुम्हाला श्रीकृष्णप्रती जर तुम्हाला आवडला असेल, जी मी त्यांची छवी दाखवायचा एक छोटासा प्रयत्न केला माझ्या कामानिमित्त, तर हे काहीच नाही आहे. ही फक्त कला आहे. तुम्ही वास्तविक रूपात त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करा. तुम्ही श्रद्धेने त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करा. आणि तिथे जे तुम्हाला मिळेल ना, ते ह्याच्यासमोर काहीच नाही आहे जे मी केलं. मी फक्त माझं काम केलंय. आणि माझ्या कामामागे एक स्क्रिप्ट रायटर होता, एक डायलॉग रायटर होता, एक बॅकग्राऊंड म्युझिक देणारा होता, ज्याने खूप सुंदर बॅकग्राऊंड म्युझिक बनवलं. मी फक्त तिथे जाऊन ऍक्टिंग केली आहे. मी सांगतो त्यांना या गोष्टी, पटतात त्यांना. तू किती जवळ पोहोचला कृष्णाच्या? फार नाही म्हणता येणार, कारण मला असं वाटतं की ते एक समुद्र येतो एक मोठा, की जेवढं तुम्ही अजून आतमध्ये जाऊ शकाल तेवढं कमी आहे. पण हो, त्यासाठी तुम्हाला एक निष्ठा पाहिजे की तुम्ही कामातून वेळ काढून, जे काय असेल त्यातनं वेळ काढून त्यांच्यासाठी थोडं समर्पित व्हा. थोडं ध्यान करा, थोडं त्यांना समजायचा प्रयत्न करा, थोडं त्यांचे जे शब्द आहे, त्यांची जी टीचिंग्स आहे ते तुम्ही आत्मसात करा. पण ते खरं सांगू का, ते येतं जेव्हा तुम्हाला ना एक विजडमची भूक असते ना, तेव्हा तुम्ही या गोष्टी करता. ती भूक कधी येते कधी जाते, कधी येते कधी जाते. तर दॅट्स लाईक एव्हरीवन एल्स. तर एक असतं ना, एक पातेलं आहे, जेवढं मोकळं आहे तेवढंच तुम्ही वरून टाकू शकता. ऑलरेडी बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात चालू असतात, आपण त्यात या गोष्टी फार करू शकत नाही, पण ते गरजेचं आहे. मी प्रयत्न करतो, इज व्हॉट आय कॅन से. पण ते कॅरेक्टर केल्यानंतर अभिनेता म्हणून आणखीन तुला एक्सप्लोअर करायला मिळालं, त्याची मदत पुढच्या कामांना कशी? 100%. म्हणजे मी तुम्हाला एक सांगू, माझे एक मित्र आहेत, त्यांनी मला ही गोष्ट सांगितली की सुमित, तू एकदा श्रीकृष्ण यांचा जर तू रोल प्ले केलास ना, तू आयुष्यात कुठलाही कॅरेक्टर येऊ दे तुझ्यासमोर, तू तो प्ले करू शकतोस. एवढा तू केपेबल होशील जर तू श्रीकृष्णाचा कॅरेक्टर व्यवस्थित प्ले केलास तर, ॲज अन ॲक्टर. कारण त्यात एवढे डायमेन्शन्स आहेत, त्यात एवढे लेयर्स आहेत, आणि ते तुम्ही रोज प्ले करून 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 त्यात इन डेप्थ डिटेल्स तुम्ही शोधायला लागता. ॲक्टिंगमध्ये पण खूप प्रॅक्टिस होते. राधाकृष्णमध्ये 25 ते 30 कॅरेक्टर्स आम्ही प्ले केले वेगळे. तर ते मी लकी आहे की मला असं ही अपॉर्च्युनिटी मिळाली इन द फर्स्ट प्लेस. कोणाला मिळते ही अपॉर्च्युनिटी? मला नाही, मला मिळालं. मला तिथेच जाणवत होतं की देवाने मला खूप मोठा आशीर्वाद दिलाय. आता फक्त एक गोष्ट करायची आहे,
आळस नाही करायचा, मेहनत करायची. जेवढ्या इंटेंट फार महत्वाचा, त्या एक बरोबर इंटेंटनी तुम्ही काम करा, शिकायचा प्रयत्न करा आणि मग देव देतो बरोबर जेव्हा वेळ येतो तेव्हा. विचारांचा दृष्टिकोन बदलला? सुधारला. सुधारला. बरेच इंटेंट एक असतं ना की आता बऱ्याच गोष्टी खूप नाईव्हली आपण गोष्टी अशा करतो दाखवायसाठी किंवा ह्याच्यासाठी. आता तसं थोडं नाही राहिलं. असं वाटतं की थोडं डीपर स्टेटला थोडंसं असं क्लिअर झालं असं थोडं वाटतं. मग त्यात बऱ्याच गोष्टी ज्या शॅलोनेस आहे बऱ्याच ठिकाणी तो जास्त अफेक्ट करत नाही. हे जुनूनचे जे काही हे बघितले मी त्याच्यामध्ये खूप एनर्जी आणि हे पण आहेत. तर ते ट्रान्झिशन, कारण एक ठहराव मधनं तू त्या एनर्जीमध्ये गेलाय, त्याच्यासाठी ते चॅलेंजिंग राहिलं असेल. तर हे जुनूनमध्ये ते कशा पद्धतीनं केलं असतं त्याबद्दल सांग मला. मला असं वाटतं ना हे ह्या कॅरेक्टरचा हिरोइझम यात नाही आहे की तो हिरो आहे किंवा असं काही. ह्याचा हिरोइझम ह्याच्या पडण्यात आहे. हा पडतो, सावरतो, त्याला माहिती नाही कसं सावरायचं स्वतःला. त्याला माहिती नाही कधी कधी चूज काय करायचंय, हेच बरोबर आहे का हे बरोबर आहे त्याला माहीतच नाही. तो फिगर आउट करायचा प्रयत्न करतोय. कधी तो एकाशी बोलतो त्याला वाटतं हे बरोबर आहे, मग त्याच्याशी बोलतो त्याला वाटतं ते बरोबर आहे. आणि ते एक प्रतिबिंब आहे बऱ्याच लोकांचं या समाजामध्ये. थोडी ना लॅक ऑफ क्लॅरिटी असते प्रत्येकामध्ये आणि ती त्यात पण आहे. पण त्यातून तो चूज करून कसा बाहेर निघून काहीतरी करायचा प्रयत्न करतो, हा तो कॅरेक्टर आहे. तर त्याला ट्रीट पण आम्ही तसंच केलं होतं या कॅरेक्टरला. याचं जेव्हा तो तिथे लीडर आहे तर ती एक एनर्जी आतमध्ये जी फील होते ना की मी लीडर आहे अँड हॅव टू लीड द वे. माझ्या आतमध्ये भलेही कॉन्फिडन्स नसेल, मी तो कॉन्फिडन्स आणणार आणि तो अशा प्रकारे आणणार की या सगळ्यांना जे इकडे बघतायत त्यांनाही वाटेल की आपण जिंकू शकतो. तर या सगळ्या गोष्टी, त्याच्या आईसोबत जो संवाद आहे, त्याच्या आईसोबत जे त्याची केमिस्ट्री आहे की त्याला आईला एक चांगलं आयुष्य द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी त्या गोष्टी जे मी, माझे मित्र, आम्ही सगळ्या या गोष्टींबद्दल बोलत असतो. आम्हाला या सगळ्या गोष्टी पाहिजेत, आम्ही करू शकलो तर कदाचित आमच्या डोळ्यात स्वतःसाठी थोडी अजून इज्जत वाढेल असं आहे ते. तर तो स्वतःच्या डोळ्यात पण एक सम्मान घ्यायसाठी ना, वाढवायसाठी मुलं करतात. आणि देर इज नो बेटर हाय दॅन गिव्हिंग युअर पॅरेंट्स अ बेटर लाईफ. जर आपण करू शकलो ही गोष्ट तर त्यात जी मजा आहे ती बाकी कशात नाही आहे. तुला तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये ते जाणवलं? तू कायम ते सांगत असतोस नेहमी, कारण गरजेचं आहे ना. किती छान वाटतं म्हणजे खूप छान, खरंच छान वाटतं की तुम्हाला लहानपणीपासून तुम्ही एक एक गोष्टीसाठी आई वडिलांना त्रास दिलाय. खेळणे पाहिजेत, हे पाहिजे, मला हे पाहिजे. खूप त्रास दिला मी. तर मी तुम्हाला मला सुमेध म्हटल्यावर तो ऑडिशन आणि आपला मराठी डान्स शो साठी सुमेध आठवतो. मग नंतरची सगळी जर्नी आम्ही जी काय जवळून बघितली. तुझं उत्तर? मी तर म्हणजे माझ्या आई वडिलांना ते जर हे बघत असतील तर ते म्हणतील हो बर आता खरं बोलतोय. त्यांना एवढा त्रास दिलाय मी प्रत्येक गोष्टीसाठी. मला गेम खेळायचा आहे, मला हे पाहिजे, मला तसं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. कारण सांगतो काय, जे आता मला समजते की त्यांनी मला कधी जाणीवच नाही होऊ दिली या गोष्टीची की आपल्याकडे किती आहे आणि किती नाही. तर मला जे पाहिजे होतं ते त्यांनी आणून दिलं मला, कितीही अवघड असेल तरी. मला कळलंही नाही की त्यांनी माझ्यासाठी किती मोठी गोष्ट केली जेव्हा त्यांनी मला ती फ्रीडम दिली की जा कर जे करायचं ते. तिथे मी चुका केल्या, कित्येकदा मी त्या चुका लपवल्या, पण मला जाणवलं की चुका आहेत, या गोष्टींवर काम केलं पाहिजे. तर तिथे मी ग्रो झालो माझ्या आईवडिलांमुळे. आता एक असं आहे ना की हळूहळू तुम्हाला दिसतं की त्यांचं वय वाढतंय. तर एक असतं ना की थोडं एक छोटीशी गोष्ट त्यांच्यासाठी केली, जो आनंद त्यांना मिळतो ना एका मुलाने त्यांच्यासाठी काहीतरी केलं तर. आणि छोट्या गोष्टी असतात जे आनंद देतात. का मला एक सांगा, आपण स्वतःला आनंदित ठेवू शकतो, सगळ्या गोष्टी स्वतःसाठी करू शकतो, काय पाहिजे ते करू शकतो आयुष्यात, पण कोणाला आनंद देऊ शकणं ही ब्लेसिंग आहे. कोणी मला भेटायला जरी आलं, त्यांना माझ्या प्रति प्रेम आहे, मी प्रयत्न करतो त्यांना थोडा आनंद देऊ शकलो तर प्रयत्न करूया, है ना. कधी मूड नसतो, असं टेन्शनमध्ये असतो आपण, काहीतरी भलत्याच गोष्टी चालू असतात डोक्यामध्ये, तेव्हा लोक येतात. तर मलाही असं वाटतं की त्यांना थोडा अजून आनंद देऊ शकलो, थोडा प्रयत्न करूया. तर ते आई वडिलांसाठी, त्यांच्यासाठी तर फारच मोठी गोष्ट होते त्यांना. आणि त्यांना ते एवढं मॅटर करतं की आपण त्यांच्यासाठी केलं की त्यांना एवढा आनंद होतो. तर असं वाटतं की ह्यांना दे डिझर्व एव्हरीथिंग यार. त्यांना दिलं पाहिजे जेवढं देऊ शकलो आपण, कमीच आहे. तू तुझ्या आईवडिलांना, प्रेक्षकांना तुझ्या भूमिकांमधनं आनंद देतोयस, ती मोठी गोष्ट आहे.
मराठीत सातत्याने नाही होते तुझं काम, तुला करावं असं वाटतंय किंवा काही प्रोजेक्ट येत नाही, काय होतंय नेमकं? कसं आहे ना की म्हणजे काय होतंय, जसं मला काहीतरी करायचं आहे ना तसं नाही येत. आणि ते रिगार्डलेस ऑफ लँग्वेज बॅरियर्स अँड एव्हरीथिंग, ते हिंदीमध्ये पण होते, हिंदीमध्ये पण बऱ्याच ठिकाणी, मराठीमध्ये पण बऱ्याच ठिकाणी होत आहे. आणि चांगला कॉन्टेंट होतो दोन्हीकडे. पण एक असतं ना की जिथे जसं मला करायचं आहे तिथे मी नाही आहे, आणि जे माझ्याकडे येते कदाचित ते मला आत्ता नाही करायचं आहे, मला आत्ता काहीतरी वेगळं करायचं आहे. तरी आता एक नेक्स्ट प्रोजेक्ट आहे ज्याबद्दल मी जास्त आत्ता नाही बोलू शकत, पण तो एक वेगळा एक्सपेरिमेंट आहे जो मी कधी नाही केला आत्तापर्यंत. थोडा मासी स्पेसमध्ये मी कधी असं केलं नाही, तर हा तो एक एक्सपेरिमेंट आहे जो मला करून बघायचा आहे की, आणि त्यात पण वेगळीच मजा आहे, त्यात एक वेगळीच मजा आहे. मी ती पण करून ते केलं आता ते येईल लवकरच तुमच्यापर्यंत, अँड लेट्स होप. हो, आम्ही वाट बघतोय त्याची, कारण तू 1-2 प्रोजेक्ट केलेस मराठीतले, त्याच्यानंतर जे मराठी ऑडियन्स आहे त्यांनाही बघायचं, कारण ते तुझ्यावर भरभरून प्रेम करतात. हे जुनूनबद्दल बोलायचं झालं तर डान्स नंबरचा उल्लेख केला मी, तर त्याच्यात पुन्हा एकदा, कारण सुमेध म्हटलं की त्याचा डान्स सगळ्यात आधी आम्ही बघतो की सुमेधचा डान्स बघायला मिळेल. तर या शोमध्ये तो जो काही डान्स नंबर केलेला आहे तर त्याबद्दल सांग ना. का फुल एनर्जेटिक आहे, कारण डान्स कोळीवाला. नाही, प्रयत्न तोच होता आणि बाकी काही नाही. इथे ना सुमेध वगैरे बाजूला गेला, सेबी सुभाष म्हात्रे जो तो कॅरेक्टर आहे, तिथे पण त्याची पण एक वेगळी स्टोरी आहे सुभाष म्हात्रेची. आधी तो सेबेस्टियन डी मेलो होता. मी म्हटलं अरे मराठी करायला प्लीज, मराठी करू ना. तर ते म्हणले की त्यांनी बघितलं माझ्याकडे असं, त्यांना पटलं. ते म्हटलं काय नाव ठेवायचं, म्हटलं सेबी सुभाष म्हात्रे. त्यांना पटलं, आम्ही नाव ठेवलं ते सुभाष म्हात्रे. आणि त्यानंतर या कॅरेक्टरचं आहे ना की हा एक वेगळा चमकतो डान्स करताना सगळ्यांमध्ये. आता हे लिहिलंय, आता हे करून दाखवायचं. आणि डान्सिंग अशी गोष्ट आहे जी प्रॅक्टिस करूनच बेटर होते. तुमच्या मनाने तुम्ही डान्स करता तेव्हा बेटर होते. ते मनात तुम्ही एन्जॉय केला ना डान्स, तर मग तो दिसतो. तर प्रयत्न तो होता की तसं काहीतरी आपण करूया, मन लावून मेहनत करून चांगलं करायचा प्रयत्न करूया. आणि कोरिओग्राफी टीम आमची खूप चांगली होती, त्यांनी खूप पुश केलं. आणि मला पाहिजे असतात अशी लोक जी येस सर नाही करणार, पण ते म्हणतील की हे बघ हे घाण दिसतंय, तुला जर पाहिजे लोकांनी असं तुला घाण बघावं तर असंच कर. मग मी म्हणतो काय चुकतंय माझं सांगा. मी एकदम कन्स्ट्रक्टिव्हली मी पण मग बोलतो की नाही सांग ना मला चुकतंय काय. मग हे बघ ना ही स्टेप अशी आहे, तू काय करतोय, बरोबर आहे, काम करा. या सगळ्या बँटरमध्ये ना एक चांगलं काम निघून येतं. तर तो प्रयत्न होता माझ्या पर्स्पेक्टिव्हनी आणि एक्सपेक्टेशन अनुसार. अजून चांगलं मी करू शकलो असतो, पण ते कुठे राहिलं. त्यावेळेला आपण जे बेस्ट देतो ते असतं, पण नेहमी ते मनात राहतच की अजून 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 अजून. डान्सच्या बाबतीत स्पेशली ते वाटत राहतं, सगळ्याच बाबतीत वाटतं. पण मला सांग की या सगळ्यामध्ये अभिनय करत असताना डान्स सुटला नाहीये, तू करत राह, म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट असेल किंवा तू करत राहतोयस, तुला डान्सची जी काही प्रेम आहे डान्स प्रतीचं ते कायम आहे आणि ते तुला कायम ठेवायचं. पण असं वाटलं कोणत्या काळात की आता हे अभिनय आणि या सगळ्या शेड्यूलमध्ये कुठेतरी डान्स पासून दुरावतोय? तेच वाटत होतं मला या शोच्या आधी, तेच वाटत होतं. कारण काय, कधीतरी आपण अवॉर्ड फंक्शनमध्ये तुम्ही परफॉर्म केला, कुठे इव्हेंटमध्ये तुम्ही परफॉर्म केला, ते खूप थोडं डान्सिंग आहे. जे यासाठी पाहिजे होतं ते प्रॉपर प्रॅक्टिस. एक डान्सरची बॉडी लँग्वेज आणायची होती, हालचालीमध्ये तू जसं चालतोय, जसा बोलतोय. डान्सेसमध्ये ती गोष्ट असते की ते बोलतातच तसं की ए ब्रो व्हॉट्सअप, एक असतं ना की हा पण जो एक आत्ता आला. तर हे सगळं आणणं, पण ते त्यावर पण वेगळं काम केलं थोडं. ते डान्स करत मी त्याच कॅरेक्टरचा पकडायचा प्रयत्न केला. पण आगामी काळात रियालिटी शोजचा भाग व्हायला आवडेल का? कसे रियालिटी शोज? विविध रियालिटी शोज आहेत, बिग बॉस सारखे शो आहेत, खतरो की खिलाडी सारखे शोज आहेत, डान्सचे अनेक शोज आहेत. सध्या नाही. सध्या कला या क्षेत्रात माझं डोकं फार तिकडेच पळतं मागे. तर आणि असं वाटतंही की कलेला बघून की मला हे करायचं, तर मी तिथेच चाललोय सध्या तसं आहे. आणि तुझी ही जर्नी अशी सुरू राहू दे. नो प्रॉब्लेम विथ रियालिटी शोज, म्हणजे ते चांगलं आहे. मी स्वतः एका रियालिटी शोतून आलोय, पण तेच आहे आता एका पॉइंटला येऊन आपल्याला चूज जर करता येत असेल मला हे करायचं किंवा असं काहीतरी करायचंय, तर माझी चॉईस टुवर्ड्स आर्ट आहे. वा,
खूप छान वाटलं सुमेध, बऱ्याच दिवसांनी आपण बोललो, गप्पा मारल्या तुझ्या नव्या शोच्या निमित्तानं. तर त्यासाठी शुभेच्छा. आगामी जे काही करणार असेल तर त्याच्यासाठी देखील शुभेच्छा. थँक्यू सो आणि लवकरच मराठीत काहीतरी कर, म्हणजे पुन्हा एकदा आपण भेटू. नक्की लवकरच भेटूया आपण. शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच.